बेळगाव सीमा प्रश्नावरच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय। या भेटीवरनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला सोशल मीडियावरून जोरदार प्रत्युत्तर दिलंय। या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली आहे। बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। बेळगाव सीमा प्रश्नावर बुधवारी विधान भवनात उच्चस्तरीय सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते। बैठक संपल्यानंतर शरद पवार विधान भवनातून बाहेर पडत असताना त्यांच्या पक्षाचे आमदार आणि नेते चर्चेसाठी एकत्र आले। त्यावेळी गाडीत चढण्या अगोदर जवळचं ठिकाण म्हणून एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातच नेत्यांसोबत आणि आमदारांसोबत चर्चा केली। यावेळी ही माहिती मिळताच एकनाथ शिंदे स्वतः कॅबिनेट बैठकीतून खाली आले आणि त्यांना पुष्पगुच्छ देत शरद पवार यांचं स्वागत केलं। या भेटीची छायाचित्र समोर येताच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं। माझ्या माहितीप्रमाणे आज सीमा प्रश्नाच्या संदर्भात जी कमिटी होती त्यामध्ये बैठकीला आले होते। जवळच जाताना सगळे आमदार खासदार साहेबांना भेटायला आले, पण त्यांच्याची हितगुज करण्यासाठी बैठकीमध्ये आपलं सहज गप्पा मारण्यासाठी पवार साहेबांनी बाजूला जाताना जिथं त्यांची गाडी होती त्यामुळे त्यांनी बाजूला जातले एकनाथ शिंदेंच्या कॅबिनमध्ये बसण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला। तिथं गप्पा केल्या आणि निघून गेला। त्यामुळे हा काही योगायोग आहे की पवार साहेब त्यांच्या दालनात बसले म्हणून काय असं वगैरे असं काही नाही। आम्ही होतो ना सगळेजण, आमच्या समोरच शिंदे साहेब आले, त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि स्वागत केलं आणि ते निघून गेले। दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही भेट केवळ योगायोग असल्याचं स्पष्ट केलं। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। गद्दारांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न करू नये, तसंच बैठक घेण्यासाठी दुसरी जागा नव्हती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। माननीय शरद पवार हे मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण ज्या एकनाथ शिंदेनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, तर अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाळवी चव्हाण प्रतिष्ठान आहे। हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे। एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही। ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही। राऊत यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिलंय। शरद पवारांवर बोलणं म्हणजे समुद्रात पोहायला शिकवण्यासारखं आहे असा टोला लगावत जर कुणाचं मन दुखावलं असेल तर महाविकास आघाडी किती मजबूत आहे हे त्यातून स्पष्ट होतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीनं पोस्टमधून दिली आहे। या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते असून त्यांचं स्वागत करणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असल्याचं म्हटलंय। या भेटीवरून टीका करणाऱ्यांवर त्यांनी उपरोधिक शब्दात निशाणा साधलाय। शरद पवार साहेब राज्याचे मोठे नेते आहेत, ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथं गेलो। ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे। ज्यांच्या पोटात दुखत असेल किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल त्यांच्यासाठी आम्ही दवाखाने सुरू केले आहेत, त्यांनी तिथं जाऊन उपचार करून घ्यावेत, अशा टीकेकडे आम्ही दुर्लक्ष करतो। दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावर प्रतिक्रिया देत दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये संवाद होणं ही सकारात्मक बाब असल्याचं म्हटलंय। आता दोन्ही वरिष्ठ नेते आहेत, त्यांचं जे काही योग्य ते करणार, बाकी भेटाभेटी होणं आणि हृदय परिवर्तन होणं, ते भेटीगाठी होणं हे हिंदुस्थानच्या संस्कृतीत चांगली गोष्ट आहे आणि हृदय परिवर्तन झालं तर आम्ही स्वागतच करत असतो। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या संपूर्ण घडामोडींवर आपली एक प्रतिक्रिया नोंदवली आहे। संजय राऊतांची रिॲक्शन योग्य होती की त्यांना तो झटका बसलेला आहे, पण पवार साहेबांनी भेटावं का नाही भेटावं त्यांचा प्रश्न आहे, पण जर नसते भेटले तर ही कटुता जरा कमी झाली असती। पण संजय राऊत इतके त्यांचे चांगले श्रुती पाठक होते म्हटलं तरी चालेल, पण एकदम त्यांना असं बोलावं लागलं की त्यांना खूप हर्ट झालेले आहेत। एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, काय करतील माहीत नाही, आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे
उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवार साहेबांच्या यांची पवारांचे खासदार अस्वस्थ असल्याच्या मुद्द्यावर खासदार बजरंग सोनावणे यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. आदरणीय पृथ्वीराज बाबा हे महाराष्ट्राचे नेते म्हणून मुख्यमंत्री म्हणून राहिले. त्यांच्यासारख्या माणसाने काही असं वक्तव्य करणं बेजबाबदारपणे वक्तव्य करणं मला तरी संयुक्त वाटत नाही. पण मी तेवढ्या मोठ्या नेत्यावर बोला एवढा नेता नाही. कुणाला काय स्वप्न पडते मला माहीत नाही. पण आमच्यातला मी फर्स्ट डे पासून सांगतो एकही खासदार अस्वस्थ नाही. आमचे 8ला 8 खासदार इम्पॅक्ट आहेत. त्याच्यात कुठंही काहीही बदल होणार नाही. नाही 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 नाही. शरद पवारांच्या राजकीय खेळीचा अंदाज बांधणं अवघड मानलं जातं. त्यामुळे एनडीएत जाण्याच्या चर्चा दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात झालेल्या भेटीचा नेमका राजकीय अर्थ काय याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात रंगली आहे. ही भेट केवळ योगायोग होती की यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेत दडले आहेत? त्याचं उत्तर येणारा काळच देणार आहे. एका निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये एक पोस्टर लागलेलं होतं आणि ते असं होतं की सुजल्यावर कळतं की शरद पवारांनी कुठं मारलंय ते. आणि त्यामुळंच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट हा निव्वळ योगायोग असल्याचा दावा जरी राष्ट्रवादी काँग्रेस करत असली तरी राज्याच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची नांदी नाकारता येत नाही, हेही तितकंच खरं. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.